हॅलो स्टुडंट, तर आज आपण पाहणार आहोत कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, टॉपिक नंबर 3 फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड. महाराष्ट्र बोर्डमधील आपला 3 नंबरचा चॅप्टर जो आहे त्याचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. तर या टॉपिकमध्ये आपण बेसिकली काय पाहणार आहोत, तर या टॉपिकनुसार तुम्हाला लक्षात असेल कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आता प्रश्न असा आहे की यामध्ये आपण कायनेटिक थिअरी पाहणार आहोत. तर कायनेटिक म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. कायनेटिक्स म्हणजे आपण काय म्हणत असतो, तर कायनेटिक्समध्ये आपण कायनेटिक्स म्हणजे मोशनमध्ये ऑब्जेक्ट्स असतील. एखादी बॉडी मूवमध्ये असेल तर आपण त्या बॉडीबद्दल आपण पाहत असतो. एखादी बॉडी जिनं मोशन, कुठली एखादी बॉडी मोशनमध्ये असेल, त्या बॉडीला व्हेलॉसिटी असेल, त्या बॉडीला मोमेंटम असेल, त्या बॉडीवरती कुठला तरी एखादा फोर्स एक्झर्ट होत असेल तर किंवा त्या बॉडीकडे कायनेटिक एनर्जी असेल तर त्याला कायनेमॅटिक्स म्हणतो. 11th क्लासमध्ये आपण याच्याबद्दल भरपूर काही शिकलेले, म्हणजे त्यामध्ये आपण पाहिलेले 11th क्लासमध्ये की ज्यावेळेस काय पाहतो 11th क्लासमध्ये आपण की एखादी कायनेमॅटिक इक्वेशन पाहिले, V = U + AT, V² = U² + 2AS, S = UT + ½ AT². ते झालं कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आणि त्या कायनेमॅटिकल इक्वेशनचा वापर करून आपण एका पार्टिकलचं, ऑब्जेक्टचं, बॉडीचं मोशन आपण पाहिलं आणि त्यामध्ये ते बॉडी, तो पार्टिकल एका मोशनमध्ये असेल आणि त्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केली होती. कशामध्ये? कायनेमॅटिक्स नावाच्या कन्सेप्टमध्ये, ज्यामध्ये 1 डायमेन्शनल मोशन, 2 डायमेन्शनल मोशन आणि काही प्रमाणात वेक्टर पण आपण त्यामध्ये पाहिलेले. तर हे जे काही कायनेमॅटिक्स आहे तर या ठिकाणी आपण कायनेमॅटिक्सच पाहणार. म्हणजे कायनेटिक थिअरी म्हणजे यामध्ये पण कायनेमॅटिक्स आहे, पण कोणासाठी? गॅसेससाठी. आता प्रश्न असा आहे गॅस म्हणजे काय. आता सगळ्यांना माहिती आहे गॅस म्हणजे ती एक कुठल्याही मॅटरची एक स्टेट असे की ज्या स्टेटमध्ये जे पार्टिकल्स असतात एकमेकांपासून फार दूर राहते असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर वॉटरचं बेस्ट एक्झाम्पल जर घेतलं तर वॉटर आईसच्या फॉर्ममध्ये असतो, म्हणजे सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतो. त्याला जर आपण हीट केलं तर त्याचं लिक्विफिकेशन होतं, म्हणजे ते लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये वॉटर आपण जो पितो पाणी त्या फॉर्मॅटमध्ये असतं. आणि परत त्याला आपण जर हीट केलं तर गॅसेसच्या फॉर्ममध्ये म्हणजे व्हेपर्सच्या फॉर्ममध्ये जातो. आणि त्या फॉर्ममध्ये गॅस म्हटलं की तुमच्या लक्षात आलंच असेल काय असतं गॅसच्या प्रॉपर्टीज तुमच्या सगळ्यांना माहिती आहेत कॉमनली. तर गॅसला काय असतं, स्पेसिफिक व्हॉल्यूम नसते, स्पेसिफिक शेप नसतो, पण त्यांच्यामधली इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन फार कमी असते. ते दूर अंतरापर्यंत मॉलिक्युल्स असतात, त्यांची गॅसची डेन्सिटी कमी असते. असे काही फॅक्टर्स असतात ज्यांना आपण गॅस म्हणतो. गॅस कशाला म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपण यामध्ये काय पाहणार आहोत, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हणजे गॅसेसबद्दल स्टडी करणार आहोत विथ द हेल्प ऑफ कायनेटिक थिअरी. म्हणजे गॅसेसबद्दल एक कायनेटिक थिअरी मांडली गेली. गॅसेसमधले पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स म्हणूया आपण, जनरली मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स बोलतो आपण, त्यांचं बिहेवियर कसं आहे, ते वागतात कसे, त्यांच्यावरती फोर्स एक्झर्ट कसा होतो, त्यांची की व्हेलॉसिटी काय, ॲक्सिलेशन काय, त्यांचं ॲक्सिलेशन जनरली पाहते, त्यांचं मोमेंटम काय, त्यांचं मास कसं असेल, यांच्याबद्दल विचार करून आपण स्टडी करत असतो. पण ह्या फॅक्टरपेक्षा त्याच्यापेक्षा मॅक्रोस्कोपिक लेवलला जाऊन आपण स्टडी करत असतो. ऑब्विसली त्या टॉपिकचं आपलं नाव काय, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. हा या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये पाहतो आपण, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये. आता प्रश्न आहे रेडिएशन. रेडिएशन हा नेक्स्ट पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण इमिशन, ऑब्झॉर्शन, एखादी बॉडी रेडिएट करते तर ते कशी रेडिएट करत असेल, त्या रेडिएशनची पॉवर कशी असते त्याच्याबद्दल आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन, ब्लॅक होल नावाची कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल पहा, ब्लॅक होल. तर ब्लॅक होलची कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत की काय असतं नेमकं. ठीक आहे, तर मला वाटतं एवढं इंट्रोडक्शन आपल्यासाठी सफिशियंट आहे. तर आपण थोडं पुढे जाऊया. तर हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस समजून घेण्यासाठी काही बेसिक 3 लॉज आहेत जे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला आहे बॉयल्स लॉ, सेकंड आहे चार्ल्स लॉ आणि थर्ड आहे गेलुशॅक्स लॉ. ओके, आता हे जे लॉ आहेत हे कसे आपल्या कामाचे आहेत किंवा आपल्याला किती इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला कळेल. आणि आय थिंक मला वाटतं त्याच्यातले काही लॉज तुम्हाला ऑलरेडी झाले असतील, जरी हे नावं नसतील तरी तुम्हाला याची आयडिया आहे की हे लॉज नेमके असतात काय किंवा याच्याबद्दल आपण स्टडी कशी करत असतो. तर प्रश्न असा आहे की आपला पहिला बॉयल्स लॉ आहे. तर फर्स्ट बॉयल्स लॉ काय सांगतो, व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम माहिती आहे कुठल्या गॅसची, ऑब्विसली दिस 3 लॉज आर ॲप्लिकेबल फॉर द गॅसेस. आपण गॅससाठीच ॲप्लिकेबल करतो आणि लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल तर हे लॉ त्याच्यासाठी ॲप्लिकेबल नाही आहेत, हे लक्षात राहू द्या. तर बॉयल्स लॉ काय सांगतो आपल्याला की व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ओके, तर व्हॉल्यूम काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशरला. आता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर याचा अर्थ काय, की याचा अर्थ असा आहे की आपण त्याला डायग्राममध्ये ग्राफमध्ये जर दाखवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे, या ठिकाणी जर व्हॉल्यूम घेतली आणि एक ठिकाणी जर प्रेशर घेतलं तर जेव्हा प्रेशर कमी होतं, 0कडे येतं, तेव्हा व्हॉल्यूम काय असणार, जास्त असेल. आणि जसं प्रेशर काय होत जाईल, वाढत जाईल, तशी आपली व्हॉल्यूम काय होत जाईल, कमी होत जाईल. आणि दॅट्स वाय यू कॅन कॉल इट एज अ व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे जसं पाहू शकतो आपण, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी झाली. ओके, प्रेशर कमी केलं व्हॉल्यूम वाढली. म्हणजे आपण सांगू शकतो की व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस ऑब्वियसली इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑन द गॅस. आता हे आपण पाहायचं कसं, पण कंडिशन याच्यामध्ये असतं कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर इज कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट.
काय असतं, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे काय, तर म्हणजे आपण हे जे एक्सपेरिमेंट करता प्रत्येक वेळेस कुठलीही क्वांटिटी फिजिक्समध्ये आपण दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीसोबत रिलेट करत असताल, त्या म्हणजे त्यांचं डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे हे जर विचार करत असताल, तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी हे सांगणं गरजेचं असतं की कुठला फॅक्टर कॉन्स्टंट आहे. आणि या कंडिशनमध्ये कुठला फॅक्टर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तरच बॉइल्स लॉ ओबे होतो. ओके, याच्यावरती एका मार्काला क्वेश्चन्स येतात जनरली की बॉइल्स लॉ, वेन बॉइल्स लॉ वी कॅन अप्लाय, तर ॲट द कंडिशन वेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. ओके, आणि त्यालाच आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो आपण. काय म्हणतो, आयसोथर्मल. पुढे पाहणार होतो आपण. ओके, पुढे पाहणार होतो आपण पुढच्या टॉपिकमध्ये, त्यामध्ये कळून जाईल तुम्हाला. तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण टेम्परेचर इज कॉन्स्टंट म्हणत असतो आणि त्यानुसारच आपण हे सगळं कष्ट करत असतो. एकदम व्यवस्थित आहे, सुटसुटीत आहे आणि महत्त्वाचा लॉ आहे. आणि हा लॉ तुम्हाला 1 मार्क देऊन जातो, कधी कधी MCQमध्ये येऊ शकतात त्याच्यावरती क्वेश्चन्स. तर ही कंडिशन्स त्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस. आता असं नेमकं घडतं कुठं, तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्याकडे या प्रकारे एक कंटेनर आहे. एक कंटेनर म्हणजे तुम्हाला माहिती असेल एक डब्बा आपण जस्ट मानतो डब्बा टाईपमध्ये, आणि याला एक पिस्टन आहे. पिस्टनचा अर्थ ॲक्च्युली तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर कधी मोटरसायकलच्या इंजिन्समध्ये किंवा कुठल्याही इंजिन्समध्ये पिस्टन्स असतात. ओके, तर त्यामध्ये आपल्याला पिस्टन्स म्हणजे असं काही नाही आहे, एक जस्ट मुव्हेबल असतं की जसं पूर्ण असा डब्बा आहे आणि एक डब्बा आहे आणि त्याला आपण वरून एक असं प्रेशर अप्लाय करण्यासाठी गोल प्लेट घेतली आणि त्या एक्झॅक्ट डब्याच्या साईजची गोल डब्बा आहे समजा, आणि त्याला आपण वरून अप्लाय करतोय समजा. तर ते प्रेशर अप्लाय करण्यासाठी प्लेट समजा, आणि त्याला प्रेशर अप्लाय करणं सोपं जाऊ म्हणून एक वरी असं एक रॉड लावल्यासारखं आहे आणि हे पिस्टन आहे. आणि ऑब्विसली या ठिकाणी आपण जे पिस्टन आहे ते फ्रिक्शनलेस मानतो. ओके, फ्रिक्शनलेस मानतो, पण नंतर मुव्हेबल मानतो. ओके, फ्रिक्शनलेस मुव्हेबल म्हणण्याचा फ्रिक्शनलेस म्हणण्याचा अर्थ याच्या ठिकाणी फ्रिक्शनमुळे कुठली एनर्जी वेस्ट जाऊ नये. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये थर्मोडायनामिक्समध्ये पाहणार आहोत, पण सध्या लक्षात ठेवा. आता या ठिकाणी समजा असे गॅस मॉलिक्युल्स आहेत. या ठिकाणी काय समजा असे गॅस मॉलिक्युल्स आहेत. ओके, काय होईल रे, व्हॉट हॅपन्स जर आपण काय केलं, प्रेशर इन्क्रीज केलं. प्रेशर वाढवलं म्हणजे काय केलं, आपण या पिस्टनला खाली कॉम्प्रेस केलं, म्हणजे खाली प्रेस केलं. याला जर आपण प्रेस केलं तर काय होईल रे, ऑब्व्हियसली तर आपल्याला माहिती आहे. जर मी हीच डायग्राम परत येता करतो, साईज जरी कमी जास्त वाटत असेल तर समजून घ्या जनरली. ओके, हा आहे आणि हा पिस्टन आपण प्रेस केल्यामुळे पिस्टन इथे आला. आता मला सांगा, पहिली गोष्ट, जेवढे मॉलिक्युल्स इथं होते तेवढेच मॉलिक्युल इकडे असणार आहेत, कमी नाही होणार, कारण हा पिस्टन आहे आपला. प्रेस केल्यानंतर व्हॉल्यूम कमी झाली, पण आता हे जे मॉलिक्युल्स होते अगोदर दूर दूर होते, आता असे जवळजवळ असतील. तेवढीच मॉलिक्युल्स असतील, मॉलिक्युलची संख्या तर काय वाढणार नाही, पण आता कॉम्प्रेशन झालं. पण ते प्रॉब्लेम काय झाला, या ठिकाणी टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर मात्र या ठिकाणची काय केलं आपण, प्रेशर वाढवल्यामुळे पहिली ही व्हॉल्यूम होती काय V1 म्हणूया आणि नंतरची व्हॉल्यूम V2 म्हणूया. तर ऑब्व्हियसली आपण सांगू शकतो V1 इज ग्रेटर दॅन V2 किंवा V1 जी काय ती याच्यापेक्षा जास्त आहे. का, तर आपण प्रेशर अप्लाय केलं तर प्रेशर वाढलेले आहे, आणि ऑब्व्हियसली प्रेशर कुठे जास्त आहे, इथलं प्रेशर P2 म्हणूया. तर P2 इज ग्रेटर दॅन P1, इथल्या प्रेशरपेक्षा. इथलं प्रेशर P1 मानलं, इथलं प्रेशर P2 मानलं, तर कुठलं प्रेशर जास्त, या ठिकाणी प्रेशर जास्त या ठिकाणपेक्षा. तर अशा प्रकारे आपण हा लॉ व्यवस्थित समजून घेऊ शकतो. आय थिंक मला वाटतं तुम्हाला हा समजला असेल आणि फार महत्त्वाचा आहे. पुढे भरपूर ठिकाणी कामाला येणार आहे. PV टाईप ऑफ वर्डनमध्ये पण ही कन्सेप्ट आहे आणि 2 टॉपिक्स आपल्याला पुढे हेच कंटिन्यू करायचे, म्हणून लक्षात राहू द्या थोडं. ठीक आहे, तर आपण हा जे पाहिलेलं आहे तर याला आपण म्हणतो बॉइल्स लॉ. आता नेक्स्ट आपल्याकडे लॉ आहे ज्याला आपण म्हणतो चार्ज लॉ. चार्ज लॉ पण व्हॉल्यूम बदलायचं आहे. हा सांगतो व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हा काय सांगतोय की व्हॉल्यूम ही टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. याचा मिनिंग काय, आपण तेच एक्झाम्पल घेऊ शकतो. म्हणजे परत आपण एक पिस्टन घेतला, या ठिकाणी असं पिस्टन जोडलेला आहे, एक कंटेनर आहे, त्यामध्ये गॅस मॉलिक्युल्स असे दूर दूर अंतरापर्यंत आहेत. असे ऑब्व्हियसली गॅस मॉलिक्युल्स म्हटल्यानंतर दूर अंतरापर्यंत असायलाच पाहिजे, तरच त्याला आपण गॅस म्हणतो. जवळ असतील तर लिक्विफिकेशन होईल, हा त्याला लिक्विड म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर आता या ठिकाणी सांगितलेले चार्ज लॉ जो आपला सांगतो तो व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही जर टेम्परेचर वाढवताल, टेम्परेचर जर तुम्ही इन्क्रीज कराल तर ऑब्व्हियसली व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्यालाच म्हणतो आपण चार्ज लॉ. आणि चार्ज लॉ सांगतो आपल्याकडे टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. आता टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन कसं आहे आपण पाहू शकतो. समजा हां, या ठिकाणी कॉन्स्टंट काय असेल, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी कॉन्स्टंट असेल प्रेशर, कॉन्स्टंट असेल.
प्रेशर काय असेल, कॉन्स्टंट असेल. मग आपला प्रेशर कॉन्स्टंट असायला पाहिजे, तर तेव्हाच हा चार्ज लॉ आपला उभे होतो. लक्षात ठेवा, प्रश्न 1 मार्कासाठी किंवा MCQसाठी हे येतात क्वेश्चन्स की व्हेन वी अप्लाय द चार्ज लॉ. तर चार्ज लॉ केव्हा अप्लाय सुद्धा ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असेल तेव्हा, आणि व्हॉल्यूम काय असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग आता काय होईल, आता काय होतं, समजा आपल्याला हिटिंग केली, आपण काय केलं, याला हिटिंग केली. हिटिंग केली म्हणजे काय, गॅस आपण लावला, खाली बर्नर आहे, हीट केलं. हीट केल्यामुळं काय होईल रे, ह्या मॉलिक्युल्सला एनर्जी मिळेल. तर एनर्जी मिळाल्यानंतर हे मॉलिक्युल्स काय होतील, फास्ट मूव्ह होतील आणि याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करतील. ओके, आणि त्या प्रेशरला मेंटेन करण्यासाठी ही जे आहे हे काय येईल, हा जो आपला पिस्टन आहे त्या या टेम्परेचर वाढवलं तुम्ही, इथलं टेम्परेचर काय केलं तुम्ही, इन्क्रीज करताय. आपण टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे मॉलिक्युल्स मूव्ह होतील आणि तिथं कोलाइड होतील आणि त्यामुळे हा पिस्टन असा वर शिफ्ट होईल. म्हणजे असं या ठिकाणी पिस्टन न राहता पिस्टन असा वर येईल थोडासा, म्हणजे बरोबर आहे, या ठिकाणी येईल. म्हणजे पहिला पिस्टन या ठिकाणी होता, ती पहिली व्हॉल्यूम V1 मानली, दुसरी व्हॉल्यूम V2 मानली. तर कुठली व्हॉल्यूम जास्त आहे, ऑब्विसली आठवतं ना, लक्षात आलं ना. हा कुठली व्हॉल्यूम जास्त आहे, मनातल्या मनात रिवाईज करत चला. नुसतं लेक्चर पाहत आहे तर लेक्चर पाहत चालू नका, ते नोट डाऊन करत चला. आणि मी जे क्वेश्चन विचारतो त्याचे उत्तर मनातल्या मनात काढा किंवा साईडलाही बोलू शकता. तर ऑब्विसली साईडला बोलतो, दुसऱ्यांना ऐकू जात असेल की तुमचा प्रश्न आहे. ओके, जर तुम्हाला जसं वाटतं तसं, पण याच्या उत्तर तुम्ही देणं गरजेचं आहे. मनातल्या मनात काय नाही उत्तर देत चला. तर या ठिकाणी कुठली व्हॉल्यूम तुम्हाला जास्त वाटते, तर ऑब्विसली V2 इज ग्रेटर दॅन V1. पण टेम्परेचर केव्हा केलं, सुरुवातीच्या टेम्परेचरपेक्षा टेम्परेचर T1 पहिलं होतं, नंतर T2 टेम्परेचर केले. तर ऑब्विसली कुठलं टेम्परेचर जास्त आहे, दुसरं टेम्परेचर जास्त आहे पहिल्या टेम्परेचरपेक्षा. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की हा पिस्टन वर शिफ्ट व्हायला आणि व्हॉल्यूम वाढते. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं की व्हॉल्यूम पण इन्क्रीज होते. हे लक्षात राहू द्या. ही कॉमन गोष्ट आहे की जी आपल्याला कळते आणि कळायलाच पाहिजे, आणि मनातल्या मनात त्याचे उत्तर घेत चला. आता तिसरा लॉ काय असेल, तर याच्याबद्दल तुम्हाला मला वाटते सर आता 3 लॉमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. कन्फ्युजन काहीच नाही, एकदम सोपे आहेत. तिसरा एक गेलुशास लॉ. आता हा लॉ काय आपल्याला सांगतो, हा लॉ आपल्याला सांगतो की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, आता हा लॉ समजण्यासाठी काय करायला पाहिजे, ऑब्विसली या ठिकाणी कॉन्स्टंट काय असेल, बरोबर आहे, तुम्हाला जे वाटतं तेच. काय असणार आहे कॉन्स्टंट, व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. काय आपल्याकडे, कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे याचा अर्थ मिनिंग, आता हा लॉ कुठं आपल्या होती, 2 ते एक्झाम्पल झाले. आता यासाठी बेस्ट एक्झाम्पल कुठं असेल, तुम्हाला काय वाटतं याचं एक्झाम्पल आपण कुठलं देऊ शकतो. तर आपल्या घरी प्रेशर कुकर असतं, सगळ्यांना माहिती आहे. तर प्रेशर कुकर म्हणजे मी या ठिकाणी काढतो आपल्याकडे, समजा हे प्रेशर कुकर. मी काय प्रेशर कुकरची एक्झॅक्ट डायग्राम काढू शकत नाही, पण जस्ट इमॅजिन करा की इट इज अ प्रेशर कुकर असं काहीतरी आहे. त्याला वर एक शिट्टी आपण जो ते असते शिट्टी वाजते पाहता. आय डोंट नो एक्झॅक्टली काय म्हणतात, लक्षात येत नाही मला, पण ते असं काहीतरी आहे. आणि आपण प्रेशर कुकरला हां समजा इकडे हँडल आहे तुमच्या म्हणा, सर हँडल पाहिजे जोडण्यासाठी, काय त्यांना वाटेल सर हँडल पाहिजे कुकरसाठी, तर आपल्याकडे ते पण आहे. आणि असं कुकर आपण ठेवलेलं, याला हिटिंग करतोय आपण. काय करतो, याला हिटिंग करतोय. काय होईल हिटिंग केल्यानंतर, हिटिंग केल्याच्या समजा ऑब्विसली याच्यामध्ये गॅस आहे. तर आपण जनरली आपल्या प्रेशर कुकरमध्ये काय वापरत असतो, डाळ भात जे काय आपण शिजवायचं असेल अन्न ते घेत असतो. सध्या आपण गॅस शिजवतोय, सॉरी म्हणजे गॅस म्हणजे हा गॅस नाही, गॅसच्याच आहे ना गॅस. ओके, जास्त टेन्शन नका. आपण गॅस आपला घरगुती जो गॅस असतो तो गॅस यूज करून आपण या ठिकाणी हिटिंग करतो. आणि हिटिंग केल्यामुळे हे जे गॅस मॉलिक्युल्स असतील यांना एनर्जी मिळते, म्हणजे यांचं टेम्परेचर राईज होतं. हिटिंग केल्यामुळे काय होणार, टेम्परेचर इन्क्रीज होणार. आता टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय, तर पहा हा जो आपल्याकडे प्रेशर कुकर आहे आपण पाहतोय, प्रेशर कुकरमध्ये काय असतं, प्रेशर कुकरमध्ये त्याची व्हॉल्यूम फिक्स असते. का बदलतं रे, असं आहे का, तुम्ही प्रेशर कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे, त्याला तुम्ही हिटिंग करताय आणि हिटिंग केल्यामुळे प्रेशर कुकरची साईज अशी मोठी होते. इट इज नॉट पॉसिबल, इट्स व्हॉल्यूम विल बी कॉन्स्टंट. प्रेशर कुकरची व्हॉल्यूम वाढत नाही आहे, आणि प्रेशर कुकरची व्हॉल्यूम वाढत नसल्यामुळे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे जे काय तुम्ही इथलं टेम्परेचर देणार आहात त्या टेम्परेचरमुळे या गॅस मॉलिक्युल्सला एनर्जी मिळणार आहे. आणि हे गॅस मॉलिक्युल हाय एनर्जीनं याच्यावरती आदळतील, स्ट्राईक होतील वॉलवरती, आणि ऑब्विसली ते जास्त प्रेशर एक्झर्ट करतील. आपल्याला माहिती आहे, मग आपण पाहतो जर जास्त वेळ जर आपलं प्रेशर कुकर जे आहे ते आपण कुकरवरती ठेवलं तर जसं जशी हिटिंग मिळत जाईल त्याची टेम्परेचर वाढत जाईल, तसंच त्या प्रेशर कुकरमधलं प्रेशर वाढतं. आणि एक वेळ असे येते की एका लिमिटपेक्षा जास्त प्रेशर जातं, त्यावेळेस इथली जी शिट्टी असते थोडी अशी वर शिफ्ट होते आणि इथून एअर लिकेज केली जाते, गॅस लिकेज केला जातो. म्हणजे गॅस लिकेज झाला म्हणजे प्रेशर थोडं कमी होतं आणि परत अजून ती प्रोसेस रिटर्न चालू होत असते. आता तुम्हाला माहिती आहे डाळ शिजवण्यासाठी किंवा भात शिजवण्यासाठी किती शिट्ट्या व्हायला पाहिजे, खिचडी होण्यासाठी किती व्हायला पाहिजे, तर यू आर वेल नोन. वाटलं तर कमेंटमध्ये करू शकता सर भात शिजवण्यासाठी एवढ्या शिट्ट्या होतील. ओके ठीक आहे, तुम्हाला जेव्हा वाटते. पण हे लक्षात ठेवा की आपण या ठिकाणी हिटिंग करतोय. आता हिटिंग करतो मिनिंग लक्षात आला की या ठिकाणी व्हॉल्यूम तर बदलणार नाही, प्रेशर कुकरची साईज विल बी कॉन्स्टंट, व्हॉल्यूम विल बी कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल त्यावेळेस प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर.
ओके. तर जनरली आपल्याकडे 3 लॉज होते जे की व्यवस्थित समजले असतील. तर पहिला आपला काय बॉयल्स लॉ होता जो आपल्याला सांगतो व्हॉल्यूम इज डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. सेकंड लॉ होता चार्ज लॉ जो सांगतो की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि थर्ड लॉ होता जो सांगत होता की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्ही जर टेम्परेचर वाढवत असाल तर ऑब्व्हियसली प्रेशर वाढणार. ते तिन्ही लॉ आपण या ठिकाणी लिहून ठेवूया पुढे एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपला तेवढेच कामाला येतील. काय आपल्याकडे फर्स्ट लॉ आपल्याकडे व्हॉल्यूम इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. फर्स्ट सेकंड थर्ड ऑर्डर चेंज केली तसं काही फरक पडत नाही, ऑर्डरमध्ये जास्त लक्ष देऊ नका. पण तिन्ही लॉ माहिती असली पाहिजे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर अँड थर्ड आहे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे तिन्ही लॉ मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता काय होतं पहा, आता तिन्ही लॉच्यामुळे आपण सांगू शकतो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर अँड प्रेशर इज व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. असं जर आहे तर आपण याला काय लिहू शकतो, आपल्याला असं लिहू शकतो वी कॅन राईट लाईक दिस. काय लिहू शकतो आपण, प्रेशर आणि व्हॉल्यूम बोथ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि जर असं असेल की कुठलेही दोन क्वांटिटी एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील म्हणजे प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल तर आपण याला असं जर लिहित गेलं तर याला जर आपण असं लिहिलं समजायला असं लिहू शकतो पी व्ही बाय टी जी किंवा असं घेऊ शकतो पी व्ही हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इक्वॅलिटीमध्ये करतोय. पी व्ही इक्वल टू सम कॉन्स्टंट आपण घेऊया कॉन्स्टंट इंटू टी. ओके, टी म्हणजे हा थोडं मी पुढे लिहितो टी म्हणजे व्यवस्थित वाचेल तुम्हाला. कॉन्स्टंट इंटू टी आणि ऑब्व्हियसली टी जर इकडे आला तर पी व्ही डिवाइड बाय टी इज इक्वल टू काय आपल्याकडे कॉन्स्टंट. ओके, आणि असं जर असेल तर आपण याला वी कॅन राईट लाईक दिस. असं जर कधी असेल कुठले इक्वल टू जर कॉन्स्टंट असेल तर याला आपण असं लिहू शकतो P1 V1 डिवाइड बाय T1 म्हणजे इनिशियल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल टेम्परेचर इक्वल टू फायनल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम, ओके, अँड फायनल टेम्परेचर. ओके, असं घेऊ शकतो. म्हणजे अगोदरचं प्रेशर, अगोदरची व्हॉल्यूम आणि अगोदरचं टेम्परेचर, नंतरचं प्रेशर, नंतर यांचे जे रिलेशन आहे हे इंटॅक्ट राहतं, हे रिलेशन बदलत नाही आहे. आणि हाच आपला फायदा. असं वी कॅन रिप्रेझेंट इट दिस क्वांटिटी ॲज लाईक दिस. अशा प्रकारे लिहू शकतो. आता दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण याला जेव्हा मांडत असतो तर याला एक फेमस आयडियल गॅस इक्वेशन आहे ज्याला आपण म्हणतो पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे. जनरली आपण आत्ताच घेतलेलं इक्वेशन, असं वेगळं काही नाही आहे. तर यामध्ये काय असतं फॉर 1 मोल ऑफ गॅस म्हणजे आपण एखादा कंटेनर घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 मोल असेल गॅस असेल. 1 मोल म्हणजे मी सांगतो थोड्या वेळात. तर फॉर 1 मोल ऑफ गॅससाठी हे इक्वेशन बनतं पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी वेअर एन काय आहे नंबर ऑफ मोल्स. आता हे लक्षात ठेवा, हे नोट्स लिहून घेत चला जनरली, कारण रनिंग नोट्स लेक्चर ऐकत घेणं फार महत्त्वाचं आहे. असं तर कोणी लिहित असतं म्हणजे जनरली पाहून लिहिणं पण नंतर नोट्समधून लिहिणं ती वेगळी गोष्ट आहे. पण लेक्चर ऐकत जर तुम्ही या नोट्स लिहून घेत असाल तर जास्त इम्पॅक्ट होतो, लवकर समजतं. ओके, तर पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल एन इंटू टू एन म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स. आणि आपल्याला पी व्ही इज इक्वल टू आर टी घेऊ आर एन टी. हे एन टी आपण ॲज इट इज घेतलेलं आहे. हे प्रोपोर्शनलिटीला आपण इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करतो. अगोदर आपण कॉन्स्टंट लिहिला होता ना, तो कॉन्स्टंट म्हणजे हा आर आहे. आणि आरलाच म्हणतो आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. अरे काय असतं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतो किंवा कुठल्याही प्रकारचा आपण कॉन्स्टंट जेव्हा यूज करत असतो तर त्याचा मिनिंग काय असतो कुठल्याही कॉन्स्टंटचा. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट लक्षात ठेवा, कुठल्याही प्रोपोर्शनलिटी रिलेशन्समध्ये प्रत्येक ठिकाणी एक कॉन्स्टंट असतो. जसं की तुम्ही पाहिला असेल F4 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1, M2 ॲज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. तर F इक्वल टू तुम्ही जी घेतला होता M1 M2 अपॉन R स्क्वेअर. तर हा जी म्हणजे काय होता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पण हा कसा आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि याची जी व्हॅल्यू आहे आय थिंक 8.314. ओके, आणि याची युनिट काय येईल त्याच्या युनिटसाठी आपण याला कन्वर्ट करूया इकडे. ते पी व्ही इज इक्वल टू आर एन टी होतं. त्याला आपण थोडं रिअरेंज जर केलं ते एन टी इकडं आणलं तर पी व्ही डिवाइड बाय एन टी इक्वल टू आर. हे पी व्ही टाईप ऑफ वर्डन असतं. याची युनिट असतं जूल डिवायडेड बाय एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स युनिट आपण मोल घेतो MOL. तुम्ही 11th क्लासमध्ये शिकला असेल MOL. आणि टेम्परेचरचं काय असतं केल्विन. ऑब्व्हियसली याच्यासाठीच तुम्हाला युनिट अँड मेजरमेंट टॉपिक शिकवला गेला होता युनिट्स. ओके, आणि त्याच्यामध्ये डायमेन्शन्स तर केल्विन आपण घेतो आपण. ओके, त्याला आपण वर जर लिहिलं तर काय असणार याला जूल पर मोल आहे ना, असं -1 घेत असतो आणि पर केल्विन असं लिहित असतो. मग याचं युनिट जे असणार आहे जूल पर मोल. पर मोलला असं लिहिणार आपण आणि पर केल्विन.
ओके, हे त्याचं व्हॅल्यूज आहे, लक्षात ठेवत चला. ह्या व्हॅल्यूज फार महत्त्वाचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की असे जे फॅक्टर्स असतात, हा कॉन्स्टंट आहे, पी म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय आर, व्हॉट इज मीन बाय एन, या गोष्टी फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर यू कॅन इझिली सॉल्व एनी कन्सेप्ट, यू कॅन अंडरस्टँड एनी कन्सेप्ट. तुम्ही इझिली कुठल्याही गोष्टी सॉल्व करू शकता. आणि कुठली ग्रॅस्पिंग पॉवर तुमची वाढते, असे ग्रिपअप येतो तुमच्या प्रत्येक सब्जेक्टवरती, ज्या सब्जेक्ट असे फॅक्टर्स तुम्हाला माहिती असतील. तर हेच फॅक्ट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. लिहून घेत चला व्यवस्थित. ओके, तसं तर आपलं लेक्चर तुम्ही स्टॉप करूनही लिहून घेऊ शकता, काय अडचण आली तरी. ओके, आता आपण सध्या कॉन्सन्ट्रेट करूया याच्यावरती. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी इक्वेशन आपण ॲडजस्ट ठेवूया. हे एन आर एन, ओके, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, किंवा आपण असं लिहू शकतो पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. फक्त एक लिहिण्याची मेथड आहे, बेस्ट आहे. काय नाही, आर इकडे लिहिलं काय, नंतर लिहिलं काय, फरक पडत नाही. आता व्हॉट इज एन, एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स काय असतात, ही मोल्स कन्सेप्ट कळल्या अगोदर आपण एक डझन माहिती, आपल्या सगळ्यांना माहिती एक डझन म्हणजे काय असतं. व्हॉट इज मीन बाय डझन, ओबियसली कमेंटमध्ये करत चला. लक्षात ठेवा की तुम्हाला काय माहिती असतं. नसेल तर माझं जे प्रश्नाचे उत्तर आहे ते वर लिहित चालायचे, असे साईडला कुठे वर मार्जिन असते तिथे लिहित चला, जेणेकरून तुम्ही लिहिलं उत्तर बरोबर आहे की नाही लगेच कळतं. ओके, चांगल्या सवयी लावत चला शॉर्टमध्ये, कारण व्हिडिओ लेक्चर्स पाहणं, आपण आपल्या लेक्चर्समध्ये एक्स्ट्रा कुठल्याही गप्पा मारत नाहीत. एक्झॅक्ट जेवढं नॉलेज तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच आपण घेत असतो. कुठल्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून विनाकारण आपला टाईम लॉस करणं म्हणजे बरोबर नाही आहे. तर या ठिकाणी आपलं एन म्हणजे काय, मोल्स. आता ॲक्च्युली ही कन्सेप्ट आपण केमिस्ट्रीमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण या ठिकाणी अजून आपण चांगली पाहिली तर मला वाटतं बेनिफिशियल राहील. आणि मला मोल्स कन्सेप्ट शिकवणं इंटरेस्टिंग वाटतं, मला स्वतःला आवडतं ही मोल्स कन्सेप्ट काय असते. तर मोल्स समजण्याअगोदर मी ऑलरेडी तुम्हाला विचारलं की डझन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डझन. तर डझन म्हणजे 12 नंबर्स, आपला नंबर येतो. एक डझन म्हटलं की नंबर आपल्या डोळ्यासमोर येतो. समजा मी एक डझन म्हटलं की एक डझन पेन्स म्हटलं की पेन, असे 12 पेन्स नंबर. आपण सांगतो वडिलांना की एक डझन नोटबुक घेऊन या माझ्यासाठी. आपण डझनच्या खाली तर नोटबुक जनरली घेत नाही, कधी एखादी दोन घेत असतो अशी, पण डझन नोटबुक्स असतात. नवीन जेव्हा क्लास सुरू झाला ते एकदाच एक डझन आणल्या म्हणजे टेन्शन नको, असे काही आपल्या कमेंट्स असतात. तर एक डझन म्हणजे आपल्या एक गोष्ट माहिती एक नंबर फिक्स आहे. तर एक डझन म्हटलं की एक नंबर फिक्स आहे. तर डझन म्हटलं की नंबर किती फिक्स आहे, 12, बरोबर आहे. तसं एक मोल म्हटलं की 1 मोल एक नंबर फिक्स आहे, पण तो नंबर आपला 12 इतका छोटासा नाही आहे, भरपूर मोठा नंबर आहे. ओके, तो नंबर आहे 6.022 इंटू 10⁻27 23 मायनस नाही, प्लसमध्ये. लक्षात ठेवा नंबर आहे, नंबर कधी मायनसमध्ये नसणार आहे. ओके, हा नंबर आहे. ओके, तर एक मोल म्हटल्यानंतर किती, म्हणजे एक मोल गॅस म्हटलं, काय म्हटलं, 1 मोल गॅस मॉलिक्युल्स म्हटलं तर किती गॅस मॉलिक्युल्स असतील. एक मोल गॅस मॉलिक्युल्स म्हणजे जवळपास, म्हणजे आपण एक हे केलं, एक कंटेनर घेतलं ज्याच्यामध्ये म्हटलं की मी 1 मोल गॅस आहे. 1 मोल गॅस आहे म्हणजे त्या गॅसचे मॉलिक्युल्स किती आहेत, 6.022 इंटू 10⁻23. याच्याकडे पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल, ह्यालाच काय म्हणतो रे आपण, काय म्हणतो, आठवते का, अवॅगॅड्रोज नंबर है ना, अवॅगॅड्रोज नंबर म्हणतात आपण. ओके, हा अवॅगॅड्रोज नंबर. ऑब्वियसली 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स म्हणजेच अवॅगॅड्रोज नंबर, आणि आपण तो नंबर या ठिकाणी लिहित असतो. आय थिंक मला वाटते बेस्ट वे आहे समजून घेण्यासाठी हा अवॅगॅड्रोज नंबर. तर लक्षात, जसं आपण एक डझन म्हटलं की आपल्याला एक नंबर आठवतो, एक डझन म्हटलं की 12 नंबर आठवतो. इथून पुढे एक 1 मोल म्हटलं की तुम्हाला हा नंबर आठवला पाहिजे. 1 मोल म्हटलं की 6.022 इंटू 10⁻23 हा नंबर आठवला पाहिजे. एवढे मॉलिक्युल्स, याचा आता सोपे नाही ना आपले. 12 कुठे, हा नंबर कुठे आणि हा नंबर कुठे, 6.022 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता तिथे तुमचं काय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खरवड, निखरवड काय असेल ते पाहून घ्या. ओके, आपण जनरली पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहित असतो फिजिक्समध्ये. ते खरवड निखरवड सांगायला फार अवघड जातं. ते एवढे, आता एवढे मॉलिक्युल्स म्हणजे किती असतील बघा, फक्त एका मोल गॅसमध्ये 1 मोल ऑफ CO2. लक्षात आलं, आपण हा गॅस मॉलिक्युल CO2चा म्हटला का, CO2 म्हटला, कोणाचा घेऊ शकता. मग आता हा 1 मोल, आता मला सांगा, जसं की एक डझन म्हटलं, एक डझन पेन्स म्हटल्या, एक डझन आंबे म्हटलं, एक डझन केळं म्हटलं, ओके, एक डझन द्राक्षे, होतं का, नाही होतं, ठीक आहे. तर काही पण एक डझन बुक्स म्हटलं, किंवा एक डझन काय म्हणू शकतो, बुंदीचे लाडू म्हटलं, किंवा असं काही असो, तुम्ही एक डझन म्हटलं की त्याचे वेगवेगळे काही असो, कुठलीही क्वांटिटी असो, एक डझन म्हटलं की 12 नंबर. तसं आपल्याकडे 1 मोल म्हटलं की किती, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स फिक्स. म्हणजे आता मी म्हणेल की 1 मोल CO2
मॉलिक्युल्स किती असणार 6.022 × 1023. मी म्हटलं 1 मोल H2O. पाहता मी इकडे लिहिते थोडं म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित. ओके, तर आपण याला लिहूया. मी असं म्हटलं काय 1 मोल 1 मोल CO2 इक्वल टू किती असणार आहेत हे अवॅगॅड्रोज नंबर. याला आपण अवॅगॅड्रोज नंबरला NA म्हणतो. NA म्हणजेच हा नंबर हे जे ना 6.022 × 1023 म्हणजेच NA लक्षात घ्या. अवॅगॅड्रोज नंबर म्हणतो. तर मी 1 मोल CO2 म्हटलं की NA. मी फक्त हे एवढा नंबर लिहिण्याऐवजी NA लिहितो. लक्षात ठेवा अवॅगॅड्रोज नंबर. ओके, 1 मोल ऑफ H2O म्हटलं की ऑब्विसली नंबर किती असणार अवॅगॅड्रोज नंबर. 1 मोल काय म्हणूया आपण O2 म्हटलं की अवॅगॅड्रोज नंबर. तुम्ही काहीही घ्या, जसं तुम्ही कुठली क्वांटिटी घ्या. 1 डझन म्हटलं की 12 नंबर फिक्स असतो. म्हणजे पेन असतील, काही असतील, बुक्स असतील, आंबे असतील, तर या ठिकाणी पण तसंच आहे. 1 मोल CO2, 1 मोल H2O, 1 मोल O2 काहीही घ्या. कुठलाही कंपाऊंड 1 मोल घेत असतात त्याचा अर्थ काय की इतके CO2चे मॉलिक्युल, फक्त O2 नाही, CO2चे मॉलिक्युल तेवढे असतील. इथं O2चे मॉलिक्युल तेवढे असतील. किंवा आपण 1 मोल आहे ना H2 घेतला तर काय असणार आहे तेवढेच मॉलिक्युल. म्हणजे कुठल्याही कंपाऊंडचा तुम्ही 1 मोल जर घेत असताल तर ऑब्विसली तेवढेच मॉलिक्युल्स असणार अवॅगॅड्रोज नंबर एवढे. आणि जसं आता आपण माहिती आहे, आता सिम्पल आहे, जर प्रश्न तुम्हाला विचारला की 1 डझन पेन आणि 1 डझन आंबे यांच्यामध्ये नंबर सारखा आहे पण यांचं वेट मास सारखं आहे का? म्हणजे 1 डझन पेनी एका तराजूत एका साईडला ठेवल्या आणि 1 डझन आंबे एका साईडला ठेवले, यांच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं व्हेरिएशन असतं का सारखे असेल? ऑब्विसली मास वेगळं असतं. तसं 1 मोल CO2 म्हणजे काहीतरी वेगळं मास असणार आहे. 1 मोल H2O म्हणजे काहीतरी वेगळं असेल. 1 मोल O2 म्हणजे काहीतरी वेगळं असेल आणि 1 मोल H2O म्हणजे काहीतरी वेगळं मास असेल. मग काहीतरी म्हणजे किती असेल तर काहीच नाही, एकदम सोपं. CO2 मध्ये पाहिजे आपला C हा O2. ओके, तर C आपला माहिती आहे कार्बन. कार्बनचा किती नंबर असतो ॲटॉमिक नंबर 6 आणि ॲटॉमिक मास नंबर याचा 12 हा 12 प्लस ऑक्सिजनचा किती असतो 16 है ना. आणि किती ऑक्सिजनचे 2 म्हणजे 2 गुणिले 16 इज इक्वल टू किती येणार आहे 44. 12 प्लस ओके हां याचा 32 येणार आणि हा 12, तर 44 ॲटॉमिक मास युनिट असणार त्याचं. ॲटॉमिक मास युनिट हे ॲटॉमिक एका ॲटॉम्सचं म्हणजे CO2च्या ॲटम्सचं मास आहे ते. मग यालाच आपण काय केलं एवढा ग्राम केलं, फक्त ग्राममध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे 44 ग्राम CO2 म्हणजे CO2 कार्बन डायऑक्साईड जर 44 ग्राम जर तुम्ही घेतला एनी फॉर्म गॅस असेल सॉलिड असेल लिक्विड कुठल्या फॉर्ममध्ये जरी घेतला CO2 तर तुम्ही जर किती घेतला 44 ग्राम CO2 जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतील एवढे मॉलिक्युल्स असतील. ओके, नंतर काय 1 मोल ऑफ H2. H2चा मिनिंग काय H किती H2O आपलं H किती असतं H 1 असतं इंटू 2 है ना प्लस ओचे किती असतं 16, तर दोघांचे ॲडिशन किती येणार 18. ओके, याचा ॲटॉमिक मास आहे. याला जर ग्राम म्हटलं आपण तर 18 ग्राम वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय झाले 6.022 × 1023 मॉलिक्युल्स. आता जस्ट इमॅजिन करा जर तुम्हाला एवढं पाणी पाहिजे असेल किती फक्त 18 ग्राम है ना, मग तुम्ही काय म्हणणार माहिती जाऊन म्हणजे एखाद्या समजा तुम्ही तुमच्या घरी आईला वडिलांना पाणी पाहिजे, तुम्हाला फक्त एक्झॅक्ट 18 ग्राम पाणी पिण्यासाठी पाहिजे, तर तुम्ही 18 ग्राम पाणी म्हणण्याऐवजी असं म्हणू शकता 6.022 × 1023 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर द्या. किंवा तुम्ही असंही गेम खेळू शकता, एक 18 ग्राम पाणी मोजून घ्यायचं आणि सांगायचं हे पहा, आपल्याला दाखवायचं मित्रांना कोणाला पण हे पहा पाणी आहे, किती ग्राम आहे किती ग्लास नाही हे पाणी आहे, आणि त्यांना म्हणायचं मी सांगू शकतो की एवढ्या पाण्यामध्ये म्हणजे 18 ग्राम पाणी आपल्याला माहिती आहे की एवढ्या पाण्यामध्ये किती वॉटरचे मॉलिक्युल्स असतील. कसं सांगणार तुम्ही एवढ्या मला डायरेक्ट सांगायचे. त्यांना विचारलं किती असतील, मग त्याला म्हणजे दरे पकड तुझ्या हातामध्ये आणि सांग की याच्यामध्ये वॉटरचे मॉलिक्यूल किती असतील. आता पहिली गोष्ट वॉटरचे मॉलिक्यूल आपल्याला दिसणार नाहीत ओबेस, मग काउंट कसे करणार, आणि त्याला त्याला माहिती नाही, आपण सांगायचं 6.022 × 1023 मॉलिक्युल्स तेवढ्या वॉटरमध्ये आहेत. त्यानं म्हटलं चुकीचं आहे, मोजून पहा काउंट कर. ठीक, तर आपल्याकडे कन्सेप्ट आहेच, व्हिडिओ दाखवा त्याला की पहा म्हणा तुम्ही पहा आमच्या सरांनी शिकवले आम्हाला की असं काहीतरी असतं आणि असतंच फिक्स आहे. ओके, तर तेवढं असतं ग्राम. आता त्याबद्दल तुम्ही मग हे दोन तुमच्यासाठी होमवर्क म्हणून ठेवून देतो आणि कमेंटमध्ये खाली टाकून देत चला की याचं किती ग्राम असेल H2चं किती असणार आहे. ऑब्वियसली याच्यामध्ये आपण झालेलंच आहे, तर किती ग्राम असेल कमेंटमध्ये टाकून देत चला, जेणेकरून तुम्हाला स्पिरिट येईल, कळेल की काय उत्तर असं ते पाठवत चला कमेंटमध्ये असे उत्तर. ओके, तर मला वाटतं तुम्हाला कळालं असेल की आता 1 मोल आणि डझन
हे वेगळ्या कन्सेप्ट आहेत. जसं डझन म्हटलं की नंबर सारखा आहे पण मास वेगवेगळं असू शकतं, तसं 1 मोल म्हटलं की नंबर सारखा आहे आणि मास वेगवेगळं असू शकतं. प्रत्येकासाठी 1 मोल, आता पहा 1 मोल CO2 म्हणजे 44 ग्राम, 1 मोल H2 म्हणजे 18 ग्राम. आता हे काय येईल तर तुम्ही काढणार आहात, त्यांचं मास बदलतं आहे पण त्यांचं नंबर सारखा राहतो. ठीक आहे. तर मला वाटतं मोल ही कन्सेप्ट मी तुम्हाला एवढी डिटेल सांगितलेली आहे की केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला शिकण्याची गरज नाही आहे. ओके. आता हे मोल्स काय असतील, आता जे आपण एक्झाम्पल घेतलं, आपण मोल्सची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे, तेवढं मी यालाही करतो अवॅगॅड्रोज नंबर. आता प्रश्न असा आहे की मोल्स आपण फाइंड आउट कसं करतो, नंबर ऑफ मोल्स कसे काढणार. आता हे नंबर ऑफ मोल्सकडे येतो, परत एकदा नंबर ऑफ मोल्सकडे आपण मोल्स पाहिले. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की आपल्याकडे 44 ग्राम CO2 आहे. काय आहे, CO2 आहे. किती आहे, 44 ग्राम. म्हणजे किती मोल झाला रे, 44 ग्राम म्हणजे 1 मोल. तर आपण म्हणू शकतो 1 मोल. जर आपल्याकडे CO2 हा 88 ग्राम असेल तर किती मोल होईल, तर 44 ग्राम म्हणजे 1 मोल. तर 88 ग्राम म्हणजे किती असणार, 2 मोल. हे कसं काढलं तुम्ही, काहीच नाही, सोपं काम केलं तुम्ही. काय केलं, आपल्याकडे किती CO2 घेतलेला आहे, गिवन मास आहे ना, मास ऑफ CO2 आहे ना, मास ऑफ CO2चं मास घेतलं, त्याला डिवाइड काय केलं, मोलार मासने केलं. याला मोलार मास म्हणतो, एका मोलचं मास, एका CO2चं मास म्हणतो. मी CO2 म्हणत नाही, आपण 44 ग्राम CO2 घेतलेला आहे. ओके. तर मोलार मास म्हणजे काय, हे आपण जे काढलं ना 44, यालाच मोलार मास म्हटलं जातं. मास ऑफ CO2 डिवाइड बाय मोलार मास, मास ऑफ CO2. हे मास ऑफ म्हणजे आपण किती घेतलेले आहेत, आपण किती ग्राम, आपण एखाद्या तराजूवरती CO2 समजा सॉलिड स्टेटमध्ये, असं नवीन नसतो, सॉलिड स्टेटमध्ये किंवा लिक्विड स्टेटमध्ये कुठलाही CO2 असो, त्याचं मास घेतला आपण किती, आपण 88 ग्राम CO2 घेतला, 88 ग्राम. आणि तो CO2 घेतला आणि त्याला काय केलं, मोलार मास म्हणजे 44ने डिवाइड केलं. तर ऑब्वियसली याची व्हॅल्यू किती, आपण किती घेतला होता CO2, 88 डिवाइड बाय 44, मोलार मासने डिवाइड केला, आन्सर किती आलं, 2. म्हणजे आपल्याला काय मिळालं, नंबर ऑफ मोल्स मिळाले. म्हणजे आपण नंबर ऑफ मोल्स यालाच म्हणू शकतो आपण नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असेल, नंबर ऑफ मोल्स इक्वल टू काय फॉर्म्युला आला, मास ऑफ द CO2 डिवाइड बाय मोलार मास ऑफ CO2. ओके. आपण सांगू शकतो हा फॉर्म्युला आहे, लक्षात आलं. म्हणजे तुम्ही म्हणजे CO2 म्हणजे CO2साठी नाही, आपण जो कंपाऊंड घेतो तो असणार या ठिकाणी. ओके. आता परत मास ऑफ सबस्टन्स आपण घेऊया, काय सबस्टन्स, तो गॅस असेल, सॉलिड असेल, लिक्विड असेल, काय असू शकतो, डिवाइड बाय मोलार मास ऑफ सबस्टन्स. ओके. ऑब्वियसली सबस्टन्स ठिकाणी येणार सबस्टन्स, हे लक्षात आलं पाहिजे. हे फॉर्म्युले लिहून घेत चला, फार महत्त्वाचे, तुम्हाला पुढे कामाला येणार आहेत. ओके. मला वाटतं या ठिकाणी समजलं. हे झाला मोलचा हा एक, नंबर ऑफ मोल्सचा हा एक फॉर्म्युला. आता नंबर ऑफ मोल्सचा दुसरा एक फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्सचा किती, दुसरा एक फॉर्म्युला आहे. समजा मी काय म्हटलं की माझ्याकडे 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत. कोणाचे, H2Oचे. म्हणजे किती मोल आहेत रे, एवढे मॉलिक्युल्स म्हणजे सरळ सरळ 1 मोल. तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता 1 मोल. जर समजा मी म्हटलं माझ्याकडे 2 × एवढे मोल्स मॉलिक्युल्स आहेत, 2 मल्टिप्लाय केलं, एवढे मॉलिक्युल्स आहेत माझ्याकडे, तर किती मोल्स होतील, ऑब्वियसली 2 मोल्स. माझ्याकडे 5 × 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत, तर किती मोल असतील, ऑब्वियसली 5 मोल. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की याच्या पट्टीमध्ये मग तुम्हाला मोल कसे काढले तुम्ही, नंबर ऑफ मोल्सचा दुसरा फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स इक्वल टू काय केलं तुम्ही, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल, ज्याला आपण N म्हणूया. N म्हणजे काय, N म्हणजे आहे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आपल्याकडे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, 5 × 6.022 × 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स. आता ॲक्च्युली यांचा गुणाकार करूनच तुम्हाला व्हॅल्यू दिली जाते, पण तुम्हाला समजावं म्हणून मी व्यवस्थित लिहिलेले. ओके. टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय, तुम्ही याला डिवाइड, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्सला तुम्हाला नंबर ऑफ मोल्स पाहिजेत, तुम्ही काय करणार, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्सला डिवाइड करणार काय, अवॅगॅड्रोज नंबरनं. म्हणजे किती असणार आहे, अवॅगॅड्रोज नंबर 6.022 × 10⁻23. या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये घेतलं, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती घेतली आपण, 5 × 6.022 × 10⁻23 डिवायडेड बाय काय आपल्याकडे आहे, हां ओके, आणि डिवाइड बाय 6.022 × 10⁻23 हे गेट कॅन्सल. आपल्याकडे आन्सर किती आला, 5. म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स, म्हणजे याला नंबर ऑफ मोल्स म्हणजे N म्हणतो. N इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला N डिवाइड बाय NA. लक्षात ठेवा प्रत्येक क्वांटिटी, हा N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स आहे, हा स्मॉल N, हा कॅपिटल N म्हणजे काय,
टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील किंवा ॲटम्स असतील त्या कंपाऊंडमधले, आणि या ठिकाणी लिहायचं होतं NA म्हणजे काय, अवॅगॅड्रोज नंबर. म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्सला जर अवॅगॅड्रोज नंबरने डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतात, किंवा गिवन मास किंवा टोटल मासला जर मोलार मासने डिवाइड केलं तरी पण आपला काय मिळतो, नंबर ऑफ मोल्स मिळतात. हे फार महत्त्वाचे कन्सेप्ट जास्त करून तुम्ही केमिस्ट्रीमध्ये यूज करता, पण मला या ठिकाणी मला आवडते कन्सेप्ट आणि इंटरेस्टिंग आहे, आणि आपल्या फिजिक्समध्ये पण जे GE किंवा नीटची तयारी करतात त्यांच्यासाठी पण ही कन्सेप्ट महत्त्वाची. तो व्हॅल्यू विसरू नका, 6.022 × 10⁻23 अवॅगॅड्रोज नंबरची. ओके, तर मला वाटतं हे आपण या ठिकाणी हे इक्वेशन व्यवस्थित पाहिलेलं आहे. आणि फॉर 1 मोल ऑफ गॅस N = किती असतं, 1 असतं. 1 मोल म्हटलं की लक्षात ठेवा, त्यावेळेस इक्वेशन बनतं PV = RT. तर कधी कधी PV = RT घेते वेळेस कन्फ्यूज होऊ नका, कारण थेरीमध्ये जनरली सांगतात की फॉर 1 मोल ऑफ गॅस, 1 मोल म्हणजे N = 1 व्हॅल्यू ठेवून करतात, मग विचार नाही करायचे की सर. आणि यालाच आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो आपण. यालाच काय म्हणत असतो आपण, आयडियल गॅस इक्वेशन. गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन. आणि PV = NRT हे याचा प्रूफ आपण पाहणार होते, कसा प्रूफ करायचं, हे इक्वेशन कसं येतं. ओके, या प्रकारे. आता त्याच्यामध्ये काही पुढे एक्सटेन्शन ॲक्च्युली बेसिकली हा फॉर्म्युला तुम्हाला माइंडमध्ये लक्षात ठेवायचाच आहे. पुढे एक एक्सटेन्शन असतं, जसं आपण म्हटलं की N = काय असतं आपल्याला माहिती आहे, सॉरी स्मॉल n = आपल्याला माहिती आहे काय असतं, कॅपिटल N टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल डिवाइड बाय अवॅगॅड्रोज नंबर, आणि R = एक फॉर्म्युला असतो NA × KB. आणि हा KB म्हणजे काय असतं, आय थिंक KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. हा काय असतो, बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. याच्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत, KB म्हणजे काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. तर आपण या दोन व्हॅल्यू जर आपण पुट केल्या तर PV = ही यांची व्हॅल्यू काय, कॅपिटल N डिवाइड बाय NA × R ची व्हॅल्यू किती आहे, NA × KB × T ॲज इट इज, NA गेट कॅन्सल, तर N KB T हे PV = अशा प्रकारे इक्वेशन आपल्याला येतं. म्हणजे असे वेगवेगळे त्याचे फॉर्मॅट्स आहेत, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये मांडल्या जातं. बेसिकली हा फॉर्मॅट तुमच्या लक्षात असणं कंपल्सरी आहे, तर हे फॉर्मॅट तुम्ही कन्वर्ट करून काढू शकता. दरवेळेस आता वेगवेगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा, किंवा ते प्रत्येक फॉर्मॅट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी चालते, किंवा त्याला कन्वर्ट करून तुम्हाला बनवता आलं तरी चालेल. आय थिंक मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया. आणि लक्षात ठेवा की गॅस इक्वेशन्स आहेत, तर आपण कशासाठी वापरत असतो, गॅसेससाठी इक्वेशन्स. देन ऑल दीज आर व्हॅलिड फॉर ओनली गॅसेस. ओके, आता हे इक्वेशन्स व्हॅलिड केव्हा आहेत, या इक्वेशन्सला आपण समजा हाय प्रेशर दिलं, हाय प्रेशर, सो हाय टेम्परेचर, आपण काय लो टेम्परेचर करूया, लो टेम्परेचरला काय होईल रे आपल्याला माहिती, टेम्परेचर लो केलं, आपल्याकडे वेपर्स आहे, टेम्परेचर लो केलं तर गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं. लो टेम्परेचरला काय होणार, गॅस है ना कन्वर्टेड इंटू लिक्विड. गॅसचं लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं तर वी कॅन नॉट अप्लाय दिस लॉ. म्हणजे लो टेम्परेचरला हे लॉ अप्लाय नाहीत. का नाही आहेत, का टेम्परेचर लो असेल तर गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं, आणि हे लॉ लिक्विडसाठी नाही आहेत, म्हणून त्यावेळेस हे लॉ आपल्याला वापरता येणार नाहीत लो टेम्परेचरला. आता हाय प्रेशर, आता हाय प्रेशर म्हणजे काय असतं. आता तुम्हाला एक थोडीशाच एक नवीन कन्सेप्ट सांगतो की तुम्ही आता पण पाहिला असेल, तुम्हाला माहिती आहे गॅसचं लिक्विडमध्ये कन्वर्ट, ओके, की गॅस समजा आपल्याकडे सॉलिड आहे, सॉलिडचं आपण कशामध्ये कन्वर्ट करतो, लिक्विडमध्ये, लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये करतो, गॅसमध्ये. तर काय करतो रे आपण, टेम्परेचर राईज करतो है ना, टेम्परेचर इन्क्रीज करतो. म्हणजे तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं की सॉलिडचं लिक्विडचं गॅसमध्ये कन्वर्जन होत असतं, बरोबर. पण आपल्याला एक वाटतं की स्टेट ज्या चेंज व्हायल्यात, सॉलिड, लिक्विड, गॅस, ह्या आपल्या टेम्परेचरवरती डिपेंड आहेत असं वाटतं, पण त्या टेम्परेचरवर डिपेंड आहेत, त्याचबरोबर त्या प्रेशरवरती पण डिपेंड आहेत. कशावरती डिपेंड आहेत, प्रेशरवरती डिपेंड आहेत. जसं की टेम्परेचर जर वाढत गेलं, टेम्परेचर वाढलं की सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस बनतं, प्रेशरचं उलटं आहे. म्हणजे आपल्याकडे जर गॅस असेल, गॅस समजा कंटेनरमध्ये आपण एक्झाम्पल घेतल्यासारखं पहिल्यासारखं एक्झाम्पल, हा गॅस आहे, ह्याच्या प्रेशर आहे, गॅसवरती जर प्रेशर वाढवलं तर हे मॉलिक्युल्स जवळ येतील, आणि हे मॉलिक्युल्स जेव्हा जवळ येतील, ओके, गॅसवर जर आपण प्रेशर वाढवलं ती मॉलिक्युल्स जवळ येतील, आणि मॉलिक्युल्स जेव्हा क्लोज येतील एकमेकांच्या तर त्यावेळेस त्यांचं गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होईल. आणि आपल्याला माहिती आहे गॅस आणि लिक्विडमध्ये काय, गॅसचे मॉलिक्युल्स दूर असतात, लिक्विडचे मॉलिक्युल जवळ असतात. जर आपण त्यांना प्रेशर देऊन गॅसच्या मॉलिक्युलला जवळ आणलं तर काय होईल, आपण त्याला गॅसच्या मॉलिक्युलला आपण जवळ आणलं, काय अप्लाय करू, प्रेशर अप्लाय करू, तर काय होईल, तर ऑब्विसली ते गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होईल. पण काय करावं लागेल, आपल्याला हाय प्रेशर द्यावं लागेल. म्हणजे प्रेशर काय केलं,
प्रेशर काय केलं आपण इन्क्रीज केलं. प्रेशर जर वाढवलं तर गॅसचं कन्वर्जन कशामध्ये होतं, लिक्विडमध्ये होतं. म्हणजे हाय प्रेशरला म्हणजे जास्त प्रेशर जर अप्लाय केलं तर आपण म्हणजे हाय प्रेशरला हे लॉ अप्लिकेबल होत नाही. पहिला लक्षात ठेवा, लो टेम्परेचरला अप्लिकेबल होत नाहीत ते लॉ आणि हाय प्रेशरला पण होणार नाहीत. लो टेम्परेचरला का, टेम्परेचर लो असेल तर गॅस लिक्विडमध्ये होतं आणि हाय प्रेशर असल्यामुळं प्रेशरमुळं पण हाय प्रेशरमुळे हे जे गॅस होता त्याचे कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं. म्हणजे गॅस कन्वर्टेड इन टू लिक्विड अँड दॅट्स वाय यू कॅन नॉट अप्लाय दिस लॉ. म्हणजे त्यावेळेस पण आपण हे लॉ अप्लाय करू शकत नाही आहेत. आय थिंक मला वाटतं या ठिकाणी आपल्या कन्सेप्ट क्लिअरन्स झाली असेल सर्वांना तुमच्या, की या ठिकाणी काय असतं काय नाही. त्यानंतर काही कन्सेप्ट्स आहेत ज्या की आपल्या पुढे कामाला येतात. त्या म्हणजे आपण पुढे पाहूया पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर प्रत्येक लेक्चर असं व्यवस्थित पाहत चला, नेमकं काय असतं काय नाही डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला या गोष्टी कळणार नाही आहेत, चांगल्या व्यवस्थित समजणार नाही आहेत, तर नीट असो जी असो बोर्ड एक्झाम्स असो त्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आहेत. त्या नोट्स लिहित चला, व्यवस्थित व्हिडिओ थांबवत चला. आणि जर तुमचे मित्र असतील ज्यांना हे लेक्चर्स आवडत असतील, तुम्हाला आवडले असतील, तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.